11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बघा, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर याच्यामध्ये आपण स्टडी करतोय IUPAC रूल्स. मग त्याच्यामध्ये आपण सॅच्युरेटेड कार्बनसाठी बघितले किंवा सॅच्युरेटेड कार्बनमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर कसं करायचं. मग त्याच्यामध्ये जे फर्स्ट 20 डेकेन्स आहेत, फर्स्ट 20 अल्केन्स आहेत ते आपण बघितले. त्यानंतर अनसॅच्युरेटेड कार्बनचा स्टडी केला. अनसॅच्युरेटेड ब्रांचिंग असल्यानंतर कसं नॉमेनक्लेचर करायचं किंवा सॅच्युरेटेड कार्बनमध्येच ब्रांचिंग असेल तर कसं नॉमेनक्लेचर, त्याचे रूल्स काय. त्यानंतर मोनोसायक्लिक कंपाऊंडचं स्टडी केलं होतं. देन फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुपला एक प्रिफिक्स आणि सफिक्स कधी यूज करायचा, प्रिफिक्स कधी यूज करायचं हे बघितलं होतं. काही फंक्शनल ग्रुप असे आहेत की त्याच्यामध्ये फक्त प्रिफिक्स म्हणून यूज केले जातात. त्याच्यामध्ये 3 होते, नायट्रो कंपाऊंड्स, त्यानंतर हलाइड्स अँड थर्ड कोणतं असतात तर OR अल्कॉक्सी ग्रुप्स. हे फक्त प्रिफिक्स म्हणून यूज केले जातात. त्यानंतर जे बघितलं आपण ते प्रिफिक्स सफिक्स वगैरे बघितलं होतं. किंवा जर एकाच वेळी जर 2 फंक्शनल ग्रुप असतील, 1 or more फंक्शनल ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये पॅरेंट फंक्शनल ग्रुप किंवा पॅरेंट कोणता फंक्शनल ग्रुप कन्सिडर करायचा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून, आणि बाकी दुसरा कोणता सबस्टिट्युएंट, दुसरा एक फंक्शनल ग्रुप ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर केलं होतं. ते कसं करायची त्याची ती रेंज लास्टला आपण बघितली होती. तर आजच्या लेक्चरमध्ये आता आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. IUPAC रूल्स फॉर नेमिंग मोनो और पॉलीफंक्शनल कंपाऊंड. मोनो आणि पॉलीफंक्शनल कंपाऊंड असतील तर, म्हणजे एक असेल फंक्शनल ग्रुप किंवा एकपेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील त्याचं नेमिंग कसं करायचं. फर्स्ट रूल आहे, द लॉंगेस्ट carbon chain containing bearing the single or the principal functional group is identified as the parent chain. आता एक longest continuous chain सिलेक्ट करायची की ज्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल तो फंक्शनल ग्रुप त्या चेनमध्ये यायला पाहिजे, अशी पॅरेंट चेन सिलेक्ट करायची. इथर इज नेम्ड ॲज अल्कॉक्सी अल्केन. आता इथरचं जेव्हा नेमिंग केलं जातं, इथरमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असतो, ROR'. मग R सेम असतील किंवा डिफरंट असतील. मग ते इथरच्या ज्या फंक्शनल ग्रुपचं नेमिंग केलं जातं किंवा इथरमध्ये जे IUPAC रूलनुसार किंवा IUPAC त्याचं नेमिंग करताना काय करतात, अल्कॉक्सी अल्केन. आता फॉर एक्झाम्पल बघा, स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगते. इथरचं काय सांगितलं तुम्हाला मी, ROR'. मग हे R काय असतात तर अल्किल ग्रुप. मग असं स्ट्रक्चर असू शकतं, R मे बी सेम और डिफरंट, CH3O CH3. जर आता आपण सेम घेऊया R, याला म्हणतात सिम्पल इथर्स. एक दोन्ही सेम असतील तर, किंवा सिमेट्रिक इथर पण म्हणतात. CH3O CH3 हे स्ट्रक्चर झालं. मग याचं नेमिंग करताना काय करतात, हा एक अल्कॉक्सी ग्रुप कन्सिडर केला जातो. एक तुमचं अल्केन, एक पॅरेंट अल्केन कन्सिडर करतात आणि दुसरं अल्कॉक्सी. मग काय होणार बघा, अल्कॉक्सी आणि अल्केन. मग आता हे काय, CH3O काय होणार, मिथॉक्सी, आणि CH3 म्हणजे काय, मिथेन. एक कार्बनचं अल्केन कोणतं असतं, मिथेन. मग याचं नाव काय होतं तर मिथॉक्सी मिथेन. आता ह्या CH3च्या ऐवजी जर C2H5 असतं बघा, CH3च्या ऐवजी काय असतं, C2H5. मग आता C2H5 आता इतर रूल काय असतो, जेव्हा आता इथरचे आपण रूल्स शिकू तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल. कारण इथं काय, जे जास्त कार्बन असतं, लॉंगेस्ट जे असतं ते पॅरेंट चेन म्हणून कन्सिडर केलं जातं, आणि हे जे कमी असतं, आता हे बघा, हे CH3 एका कार्बनचे, आता हे C2H5 2 कार्बनचे, ते काय केलं जातं, जर जिथं 2 कार्बन असतात किंवा जास्त कार्बन असतात तिथं पॅरेंट कार्बन म्हणून पॅरेंट हायड्रोकार्बन कन्सिडर केलं जातं किंवा पॅरेंट चेन कन्सिडर केलं जाते. आणि हे काय केलं जातात तर अल्कॉक्सी ॲज अ सबस्टिट्युएंट. मग ह्याचं नाव काय होतं, मिथॉक्सी इथेन असं नेमिंग केलं जातं. म्हणून इथरचं नेमिंग करताना काय करतात तर अल्कॉक्सी अल्केन. व्हाईल नेमिंग इट द लार्जर अल्किल ग्रुप इज अ चोजन ॲज पॅरेंट चेन. पुढे दिलेस बघा तुम्हाला, व्हाईल द लार्जर अल्किल ग्रुप इज अ चोजन ॲज पॅरेंट चेन. आता जर दोन्ही सेम असतील तर कोणतंही तुम्ही कोणताही त्यातला CH3CO म्हणजे जर सेम असतील तर कुठलाही अल्कॉक्सी किंवा पॅरेंट चेन कन्सिडर करू शकता. पण जर 2 डिफरंट असले, एक स्मॉल असेल एक लार्ज असेल, त्याच्यातला लार्ज जो ग्रुप असतो ऑक्सिजनच्या साईडचा बघायचा, ऑक्सिजनच्या इकडचा किंवा तिकडचा जो लार्जर ग्रुप असतो तो काय कन्सिडर करायचा तर पॅरेंट चेन. नंबरिंग ऑफ पॅरेंट चेन इज डन so as to give the lowest possible local number to the carbon atom of this फंक्शनल ग्रुप. आता जो लोएस्ट पॉसिबल नंबर आहे त्या फंक्शनल ग्रुपला द्यायचं की जिथं फंक्शनल ग्रुपला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे, असं काय करायचं, नंबरिंग करायचं. द नेम ऑफ द पॅरेंट हायड्रोकार्बन इज मॉडिफाईड ॲड्युकेटली विथ ॲप्रोप्रिएट सफिक्स इन अकॉर्डन्स विथ द सिंगल प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. आता जर एकच फंक्शनल ग्रुप असेल त्याच्यामध्ये तर काय करायचं, त्याचं जे पॅरेंट हायड्रोकार्बन आहे, समजा जर 1 कार्बन असेल किंवा 2 कार्बन असेल, अशावर जर पॅरेंट हायड्रोकार्बन ओळखायचं, मग त्याचं अल्केनचं नाव काय होतं ते बघायचं आणि त्याच्यातून तो सफिक्स लावायचा. जर समजा अल्डिहाइड असेल, मी कालच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, जर अल्डिहाइड असेल तर कोणता फंक्शनल ग्रुप असतो, CHO. हा जो CHO फंक्शनल ग्रुप
आणि दुसरं तुमचं काय असणार आहे समजा असं स्ट्रक्चर असेल CH3CHO बघा स्ट्रक्चर CH3CHO हा काय झाला आपला अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड असतं तर याचा IUPAC नेम करताना काय करतात हा CH3 ग्रुप म्हणजे काय असतं आपलं मिथेन आणि हा आता किंवा ह्याला मिथिल अल्डिहाइड असं पण म्हणतात किंवा ॲसिटाल्डिहाइड याचं कॉमन नेम काय आहे तर ॲसिटाल्डिहाइड पण आता आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर करायचं आहे IUPAC नॉमेनक्लेचर करताना काय करायचं आता पॅरेंट चेन आता इथं लॉंगेस्ट चेन आपण कन्सिडर केली ज्याच्यामध्ये काय यायला पाहिजे तर तुमचा CHO ग्रुप यायला पाहिजे आता नंबरिंग करताना काय करायचं जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे म्हणजे 1 2 आता इथं काय 1च पोझिशनला येणार आहे त्यामुळे इथं मेन्शन करायची गरज नाही तुम्हाला ग्रुपची हा रूल आपण अगोदर बघितलाय मग आता याच्यामध्ये बघा CH3CHO आता याचं नेमिंग करताना कार्बनची संख्या किती आहे बघा हा एक कार्बन आणि हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपमधला एक कार्बन टोटल कार्बन किती 2 आहेत मग 2 कार्बनचं आपलं अल्केन कोणतं असतं तर इथेन सगळ्यांना माहिती आहे 2 कार्बनचं अल्केन कोणतं असतं इथेन मग त्याचं जे इथेनमधलं आता आपलं जे स्पेलिंग असतं इथेनचं ETHANE इथेन आता इथेनमधला थांबा मी व्यवस्थित काढते वाटल्यास इथेन स्पेलिंग काय असतं इथेनचं ETHANE मग इथेनमधला जो ई असतो तो अल्डिहाइडचा जो सफिक्स आहे तो मी काल चार्ट बघितला होता आपण त्या सफिक्समध्ये बघा अल्डिहाइडचा सफिक्स कोणता असतो तर AL अल्डिहाइडसाठी कुठला सफिक्स वापरतात AL हा ई रिप्लेस कशानं होतो तर AL ना मग त्याचं नाव काय होतं इथॅनल CH3CHOचं नाव काय होतं इथॅनल हे ह्या रूल वापरायचे तर ॲप्रोप्रिएट सफिक्स जर अल्डिहाइड असेल तर तसं अल्कोहोल असेल तर OL सफिक्स वापरला जातो प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रत्येक फंक्शनल ग्रुपला किटोन असेल तर ONE सफिक्स असे प्रत्येक फंक्शनल ग्रुपसाठी फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करून ते सफिक्स तिथं काय करायचा यूज करायचा त्यानंतरचा नेक्स्ट रूल बघा द नेम ऑफ द अदर फंक्शनल ग्रुप इफ एनी आर अटॅच्ड टू धिस मॉडिफाईड नेम ॲज अ प्रिफिक्स जर आता दुसरा अजून एक फंक्शनल ग्रुप असता आता फंक्शनल ग्रुपवरनं सांगितलं तुम्हाला ते आपली रेंज आहे त्याच्यावरनं प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ओळखायचा दुसरा जो असेल तो ॲज अ सबस्ट्युएंट म्हणून मग तो जो सबस्ट्युएंट फंक्शनल ग्रुप असतो तो आपण नेमिंग करणार आहे फंक्शनल ग्रुप जो मॉडिफाईड करून लिहिणार आहे जे नाव आता आपण इथॅनल लिहिलं त्याच्या जर अगोदर असला फंक्शनल ग्रुप तर ते आधी ते प्रिफिक्स म्हणून तिथं लिहायचं तो त्याचा जो प्रिफिक्स आहे जर नायट्रो कंपाऊंड असेल तर नायट्रो समजा आता कुठलं मोठं कार्बन वगैरे स्ट्रक्चर असेल तिथं नायट्रो ग्रुप असेल तर त्या नायट्रो ग्रुपची पोझिशन तो ग्रुप लिहायचा आणि त्याच्यानंतर जे आपलं पॅरेंट मॉडिफाईड करून लिहिलेलं अल्केन लिहायचं द लोकंट नंबर ऑफ द ऑल द फंक्शनल ग्रुप्स आर इंडिकेटेड बिफोर द करस्पॉन्डिंग सफिक्स ऑर प्रिफिक्स आता जे पोझिशन असतात त्या बरोबर तुम्ही व्यवस्थित प्रिफिक्स किंवा सफिक्सच्या पोझिशन व्यवस्थित लिहायच्या तर कार्बन ॲटम इन COOR आता काय इस्टर आहे C+OR इस्टर त्यानंतर COCl हे सगळे फंक्शनल ग्रुप झालेले आहेत बघा ॲसिल क्लोराईड त्यानंतर CONH2 काय अमाइड फंक्शनल ग्रुप आहे CN सायनाइड CHO अल्डिहाइड इज C1 बाय रूल अँड देअरफोर इज नॉट मेन्शन्ड आता ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हे जेव्हा फंक्शनल ग्रुप असतात त्या ह्या फंक्शनल ग्रुपला काय देतात 1च कार्बन दिली जाते पोझिशन काय दिली जाते 1 पोझिशन किंवा लोएस्ट पॉसिबल नंबर काय असतो 1 असतो कारण हे लास्टलाच असतं जेव्हा स्ट्रक्चर आपलं येतं तिथंच असतं हे त्यामुळे ह्याचं 1 आता आपण बघितलं मी स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं CH3CHO कसं 1 पोझिशन येते त्यामुळे तिथं तुम्हाला 1 जी पोझिशन आहे ती मेन्शन करायची काही नाहीये गरज नाहीये इट इज नॉट मेन्शन्ड इन द IUPAC नेम पण बाकीचे जर सबस्ट्युएंट असले तर ते तिथं काय करावे लागतात तर मेन्शन करावे लागतात जसं डबल बॉन्डचा असतो रूल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर तिथं ते कितव्या पोझिशनला 1 असेल तर गरज नाही पण कितव्या पोझिशनला आहे तो डबल बॉन्ड ते आपल्याला काय करावं लागतं तिथं मेन्शन करावं लागतं बघितलेत आपण बघा अनसॅच्युरेटेड ब्रांचिंगचे रूल त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागतं पण हे जे रूल हे दिलेत तुम्हाला फंक्शनल ग्रुप COR COCl CONH2 CN CHO इथं 1च असतं त्यामुळे इथं मेन्शन करायची काय नाहीये गरज नाहीये तुम्हाला इथं प्रॉब्लेम दिले बघा राईट IUPAC नेम्स फॉर द फॉलोविंग स्ट्रक्चरला काय असतात IUPAC नेम्स आता तुम्ही लिहायचे ते तर फर्स्ट बघूया एक आपण बघा CH3 CHOH C+O CH2 CH3 आता याच्यामध्ये बघा एक किटोन फंक्शनल ग्रुप आहे C+O म्हणजे किटोन आहे आणि OH हे 2 फंक्शनल ग्रुप आहेत C+O पण आणि OH पण आता इथं कन्सिडर करताना अशी लॉंग चेन सिलेक्ट करायची की याच्यामध्ये ते आपल्याला तो सिक्वेन्स दिला होता त्या सिक्वेन्समध्ये कुठला प्रिन्सिपल याच्यामध्ये येईल तर कार्बोनिल ग्रुप C+O हा तुमचा OH सगळ्यात लास्टला आहे त्याच्यामध्ये मग C+O काय येणार आहे तुमचा प्रिन्सिपल
फंक्शनल ग्रुप आणि जो दुसरा OH आहे तो काय होईल ॲज अ सबस्टिट्यूएंट. मग आता कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. खाली तुम्हाला सोल्युशन पण त्याच्यामध्ये दिले बघा. आता सोल्युशन फर्स्टचं बघूया आपण. हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचं CH3 CHOH C डबल बॉन्ड O CH2 CH3. आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला सांगितला मी तुम्हाला, कीटोन म्हणजे C डबल बॉन्ड O हा जो आहे तो हा काय येणार आहे तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. कीटोन इज अ लोकेटेड ॲट अ C3 पोझिशन. आता तुम्ही जरा नंबरिंग केला याचं बघा, हे 1 2 3 इकडून जर नंबरिंग केला तर 3 पोझिशन येते, इकडून जरी केला तर 1 2 3 पोझिशन येते. मग आता ह्याच्यामध्ये जो दुसरा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे कोणता OH म्हणजे ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करणार आहे आपण त्याला, तर सबस्टिट्यूएंटच म्हणूया. तो सबस्टिट्यूएंट लिस्ट पोझिशनला यायला पाहिजे असं नंबरिंग करायचं. मग ते नंबरिंग कुठून होणार तुमचं, इकडून नंबरिंग आहे ते करेक्ट नंबरिंग आहे. जर ह्या साईडून केला तुम्ही तर ते इम्प्रॉपर नंबरिंग होतं किंवा इनकरेक्ट नंबरिंग. मग आता काय येणार 1 2 3. आता 2 पोझिशनला कोणता ग्रुप आला आपला OH फंक्शनल ग्रुप. त्याच्यानंतर 3rd पोझिशनला कीटोन ग्रुप. मग आता याचं नाव काय होणार, आता त्या OHला काय म्हणतात, आता आपण OH काय यूज करणार आहे तर ॲज अ प्रिफिक्स. OH काय होणार आहे ॲज अ प्रिफिक्स येणार आहे, प्रिफिक्स म्हणून यूज करणार आहे. आणि टोटल कार्बन नंबर किती आहेत तर आपली 5 कार्बनची चेन आहे. चेन बघा ही कार्बनची चेन 1 2 3 4 आणि 5. तो कीटोन पण त्याच्यामध्ये कन्सिडर करायचा. 5 कार्बनची चेन आहे. मग IUPAC नेम काय होईल बघा, पहिला तुमचा जो प्रिफिक्स आहे तो येणार 2 पोझिशन त्याची इंडिकेट करायची. 2 हायड्रॉक्सी OHला म्हणतात ते चार्टमध्ये बघा 2 हायड्रॉक्सी. त्याच्यानंतर काय येणार आहे तर आपला अल्केन. अल्केन कोणता आहे पेंटॅन. 1 2 3 4 5. 5चा अल्केन कोणता असतो पेंटेन. मग त्याच्यामध्ये काय राहणार ई फक्त आपल्याला रिप्लेस करायचा असतो ONE न. त्याचा जो सफिक्स आहे त्यांना रिप्लेस करायचा असतो. कीटोनचा सफिक्स काय असतो ONE. मग काय येणार बघा 2 हायड्रॉक्सी पेंटॅन. 3 पोझिशनला जो तुमचा कीटोन आहे तो 3 ONE. तो जर फर्स्टला असता फर्स्ट पोझिशनला असता तर मेन्शन करायची काही गरज नाही, डायरेक्ट पेंटॅनोन असं म्हटलं जातं. पण आता इथं मध्ये आहे तुमचा म्हणजे पोझिशन त्याची वेगळी आहे. 1 सोडून 2 3 पोझिशनला जर असेल तर तुम्ही त्याची नंबर इंडिकेट करायला पाहिजे आणि नंतर ONE हे लिहायचं. कळलं का बघा तुम्हाला हे. त्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर बघूया. एक ॲसिड्स आहे CH3 CHNH2 CH2 COOH. आता हे जे स्ट्रक्चर आहे तर ह्याच्यामध्ये ॲसिड फंक्शनल ग्रुप आहे. कोणता फंक्शनल ग्रुप आहे तर ॲसिड. आता हा ॲसिड आणि NH2. आता ह्याच्यामध्ये पण प्रिन्सिपल सबस्टिट्यूएंट किंवा प्रिन्सिपल कुठला कन्सिडर करतात तर COOH जे कार्बोनिल ग्रुप असतो तो काय केला जातो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून कन्सिडर केलं जातं NH2. आता इथं नंबरिंग करताना बघा जो तुमचा मेन फंक्शनल ग्रुप आहे ह्याला आधी फर्स्ट पोझिशन द्या व्यवस्थित ते बघा, कारण जर तुम्ही इकडून नंबरिंग केला तर काय होणार 1 2 3 4 ह्याला 4 पोझिशन देते. असं ते रूल नाही आहे IUPACचा. जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्याला पोझिशन तुमची काय यायला पाहिजे तर नियर अबाउट त्याची पोझिशन यायला पाहिजे, नियरेस्ट यायला पाहिजे. आता वरच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं तर तो सेंटरलाच होता. एकतर टर्मिनलला नव्हता तो फंक्शनल ग्रुप म्हणजे साईडला नव्हता, मध्ये होता आपल्या मध्ये होता. त्यामुळे आपण फंक्शनल ग्रुप जो सबस्टिट्यूएंट आहे त्या दोन्हीला त्याचे 2 आणि 3 पोझिशन येत होती म्हणून आपण तसं नॉमेनक्लेचर केलं. कारण ते आपली काय होते कमी पॉसिबल नंबर होतो. जर तुम्ही इकडून नंबरिंग केला तर काय होतं 3 येत होता त्या फंक्शनल ग्रुपला आणि पण OHला काय येत होता तर 4 येत होता. म्हणून आपण तसं नॉमेनक्लेचर केलं किंवा नंबरिंग केलं होतं. पण आता इथं नंबरिंग करताना काय करणार तुम्ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली ज्याच्यामध्ये हा COOH ग्रुप आहे. आता COOHला काय येतात जर तुम्ही इकडून नंबरिंग केला बघा 1 ह्याला 2 येतं पण COHला काय येतं 4 येतो. 2 आणि 4 येतो. तेच तुम्ही इकडून केला नंबरिंग तर 1 2 आणि 3 येतं. ह्याला फक्त 3 येतं आणि ह्याला काय येतं 1 येतं. म्हणून तुमचं करेक्ट नंबरिंग कुठून असणार आहे तर COOH पासून नंबरिंग स्टार्ट करायचं. मग ते नंबरिंग झाल्यानंतर बघा आता कार्बन ची चेन किती नंबरची आपली 1 2 3 4 नंबरचे. म्हणजे नॉर्मल अल्केन कुठलं असतं तुमचं ब्युटेन. 4 नंबरचं अल्केन कोणतं असतं ब्युटेन. सेकंड पोझिशनला तुमचा कोणता ग्रुप आहे NH2. NH2 साठी प्रिफिक्स कोणता आहे बघायचं, कारण सबस्टिट्यूएंटसाठी काय वापरतो आपण प्रिफिक्स. मग NH2 साठी प्रिफिक्स कोणता आहे तर अमायनो. कोणत्या पोझिशनला आहे 1 2 3 पोझिशनला आहे. कोणत्या पोझिशनला आहे 3 पोझिशनला. नंबरिंग व्यवस्थित बघा कुठून केलं आपण COH पासून. हे 1 2 आणि 3 पोझिशनला NH2 फंक्शनल ग्रुप आहे. आता इथं COH 1 पोझिशनला आहे त्यामुळे तुम्हाला त्याची पोझिशन दाखवायची काही गरज नाही आहे 1ची पोझिशन. कारण आता जर तुम्ही काय दाखवलं नाही पोझिशन तर तिथं 1 कन्सिडर केलं जातं. म्हणून IUPAC रूलमध्ये जर 1 असेल तर मेन्शन करत नाहीत प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचं फक्त. मग आता काय होणार इथं बघा COOH चं काय होणार आहे सफिक्स. COOHचा आपण जो मेन फंक्शनल ग्रुप आहे किंवा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्याचा काय वापरतो सफिक्स. आणि जो दुसरा आहे ते ॲज अ सबस्टिट्यूएंट त्याचा प्रिफिक्स. मग याचा COOHचं काय येणार सांगा मला ऑइक ॲसिड आहे. काय फंक्शनल सफिक्स ऑइक ॲसिड. आता हे तुमचं आपलं ब्युटेन आहे. नॉर्मल अल्केन कोणतं असतं ब्युटेन. मग ब्युटेनमधला ई कशाने रिप्लेस करणार आपण ऑइक ॲसिडनं. मग काय नाव होईल तुमचं ब्युटॅनॉइक ॲसिड आणि हा 3rd पोझिशनचं
NH2 काय येणार मग 3 अमायनो ब्युटॅनॉइक ॲसिड हे याचं काय होतं IUPAC नेम तेच खाली दिले का बघा 3 अमायनो ब्युटॅनॉइक ॲसिड. मला वाटतं समजलं असेल आता हे कसं याचं फंक्शनल ग्रुप किंवा याचं नेमिंग कसं करायचं किंवा आता वरचं आता अजून एक एक्झाम्पल वाटलंच तर मी सांगते तुम्हाला थर्ड पोझिशन आहे बघा थर्ड फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये CH3 CH CH2 OH OH. आता ह्याच्यामध्ये हे एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला बघा नंतरचं फोर्थ जे आहे ते तुम्ही सोडवा. मग आता काय येणार इथं CH3 CH OH CH2 OH. त्याच्यामध्ये पण दोन फंक्शनल ग्रुप आहेत कोणते आहेत OH हा एक OH आणि हा एक OH दोन फंक्शनल ग्रुप आहेत OHच आहेत दोन्हीमध्ये पण. आता ह्याच्यामध्ये करताना काय करा एक प्रिन्सिपल कन्सिडर करा एक सबस्टुएंट म्हणून कन्सिडर करा एक प्रिन्सिपल किंवा दुसरा सबस्टुएंट म्हणून कन्सिडर करा. मग आता नेमिंग करताना कसं होणार ही आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन काय करा तुम्ही ही सिलेक्ट करा. मग काय होणार 1 2 3. आता असं नंबरिंग करायचं नाही कारण 3 पोझिशनला आपला हा OH ग्रुप जातो म्हणून मेन जो OH ग्रुप आहे तुमचा तो काय यायला पाहिजे चेनमध्ये यायला पाहिजे किंवा ते तो त्याला फर्स्ट पोझिशन देऊ म्हणजे काय येणार बघा हा 1 2 आणि इकडे 3 होईल म्हणजे इकडून जरी केला तरी 2 पोझिशनला दुसरा OH ग्रुप येतो ह्या साईड जर केला तरी तुमचा काय येतो 2 पोझिशनलाच OH ग्रुप येतो. मग आता याचं नेमिंग करताना काय होणार बघा हा OH ह्या OH साठी काय लिहिणार आहे आपण सफिक्स त्याच्यासाठी OL लिहायचं त्याच्यासाठी सफिक्स काय येईल OL आणि ह्याच्यासाठी प्रिफिक्स हायड्रॉक्सी त्याच्यासाठी प्रिफिक्स कोणता येणार हायड्रॉक्सी प्रिफिक्स येणार. आणि तुमचे कार्बन किती आहेत बघा 1 2 आणि 3 टोटल कार्बन किती आहेत 3 कार्बनचं अल्केन कोणतं असतं तर प्रोपेन 3 कार्बनचं अल्केन कोणतं असतं प्रोपेन. आता इथं 1 पोझिशन आहे त्यामुळे ती 1 पोझिशन दाखवायची काही गरज नाही. काय होणार प्रोपेनमधला फक्त ई रिप्लेस करायचा बघा हे प्रोपेनचं तुमचं स्पेलिंग PROPANE प्रोपेनमधला ई कशाने रिप्लेस होईल OL न प्रोपॅनॉल. हे काय 1 पोझिशन आहे त्यामुळे तुम्हाला 1 दाखवायची गरज नाही. जर 2 असतं तर काय लिहायचं प्रोपेन 2 ओल जर सेकंडला असतं तर प्रोपॅन 2 ओल. आता काय येणार प्रोपॅनॉल आणि ह्या तुमचा हा सेकंड पोझिशन 2 हायड्रॉक्सी त्याच्यासाठी काय शब्द येईल 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनॉल हे तुमचं त्याचं IUPAC नेम झालं बघा थर्ड याचं 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनॉल हे स्ट्रक्चर. मला वाटतं आता IUPAC व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल कसं करायचं. जे फोर्थ स्ट्रक्चर आहे त्याचा तर तो तुम्ही सोडवा. आता बघा डबल बॉन्ड 2 आहेत कसं करायचं कोणता रूल वापरायचा ते बघा डाईनचा जो रूल आहे तो तिथं वापरा आणि त्याचं नाव लिहा व्यवस्थित मग तुम्हाला कळेल की मला परफेक्ट तुम्हाला ते समजलंय. तुम्हाला जर त्याचं लिहिता आलं IUPAC नेम तर लिहा व्यवस्थित रूल बघा लिहिता येतं. डबल बॉन्ड आहेत फक्त नंबरिंग करायचं लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे डबल बॉन्डना आणि डबल बॉन्डचं नंबर इंडिकेट करायचं आणि पुढं काय लिहितो आपण डाईन लिहितो इतकंच करायचं आहे ते तेवढं करा. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झिन सबस्टिट्यूटेड बेन्झिनचं आता नॉमेनक्लेचर कसं केलं जातं बघा मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन. The IUPAC name of monosubstituted benzene is obtained by placing the name of substituent as prefix to the parent skeleton which is benzene. आता जे सबस्टुएंट त्याच्यामध्ये असतो बेन्झिन रिंगमध्ये म्हणजे हायड्रोजन सबस्टुएंट होऊनच दुसरं तिथं सबस्ट्युएट येतो हायड्रोजन रिप्लेस होतो दुसऱ्या मॉलिक्युलनं. मग तो जर सबस्ट्युएट काय केलं जातात ॲज अ प्रिफिक्स म्हणून त्याचा प्रिफिक्स लिहिला जातो आणि पॅरेंट स्केलेटन जे असतं बेन्झिनचं त्याच्या पुढे फक्त बेन्झिन. आता बघूया एक्झाम्पल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कसं केलं जातं याचं नॉमेनक्लेचर एकदम इझी आहे नॉमेनक्लेचर. फॉर एक्झाम्पल बघा क्लोरोबेन्झिन आहे का क्लोरोबेन्झिन Cl जो तुमचा हा हायड्रोजन्स येतात हे स्ट्रक्चर कसं असतं तुमचं बेन्झिनचं C6H6 टोटल हायड्रोजन किती असतात 6 असतात. इथं हे सगळे तुमचे हायड्रोजन असतात 1 2 3 4 5 आणि इथं पण काय असतो हायड्रोजन असतो. मग एक हायड्रोजन कशाने रिप्लेस झाला Clनं म्हणून ते काय कन्सिडर करतात तर ॲज अ सबस्टुएंट आणि बाकीचं तुमचं जे स्केलेटन राहतं ते कशाचं असतं बेन्झिनचंच असतं म्हणून त्याला नाव काय देतात तर क्लोरोबेन्झिन. त्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर बघा मग तो दुसरा जो सबस्टुएंट असतो त्याचा फक्त काय वापरायचं प्रिफिक्स मग क्लोरो येणार तिथं क्लोरोबेन्झिन. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा नायट्रो ग्रुप आहे NO2 ग्रुप ते नायट्रोचं तुम्हाला स्ट्रक्चर दिलं NO2 ग्रुपचं जो फंक्शनल ग्रुप आहे आपला NO2 फंक्शनल ग्रुपचा फर्स्ट चार्ट जो आहे फंक्शनल ग्रुपचा त्याच्यामध्ये पण आहे हे स्ट्रक्चर एक डबल बॉन्डेड असतो दुसरा सिंगल बॉन्डेड असतं ऑक्सिजन NO2चं स्ट्रक्चर. मग हे NO2 वाटायचे मग त्याला काय म्हणतात तर नायट्रो त्याच्यासाठी आपण प्रिफिक्स वापरतो नायट्रो बेन्झिन. त्याच्यानंतर ब्रोमोबेन्झिन BRI म्हणून काय त्याचं नाव होईल ब्रोमोबेन्झिन. तर हे चार्टमध्ये सगळं आहे तुम्हाला प्रत्येक ग्रुपला कुठला प्रिफिक्स वापरायचा ते आहे चार्टमध्ये. शक्यतो हे तीनच असतात क्लोरो ब्रोमो किंवा अल्कॉक्सी ग्रुप आणि नायट्रो. त्यानंतर आयोडीनचं आहे बघा आयोडोबेन्झिन होईल आयोडो ग्रुप त्याला वापरतो म्हणून आयोडोबेन्झिन. आणि नंतरचं CH3 टर्श ब्युटिल बेन्झिन. आता हा जो आहे हे टर्शरी ब्युटिल आता जो ग्रुप आहे टर्शरी कशासाठी वापरतात तर कारण तो टर्शरी कार्बन आहे हा जो कार्बन आहे तो अदर 3 कार्बनला अटॅच आहे बघा 1 2 आणि
3 आणि ते स्ट्रक्चर अटॅच आहे म्हणून त्याला काय म्हणतात तर टर्शरी ब्युटाइल ग्रुप. कारण कार्बन किती आहेत तर 1 2 3 4 कार्बन असल्यामुळं ब्युटाइल, टर्शरी ब्युटाइल बेन्झीन. आता हे जे नेम आपल्याला मला वाटतं झाले ह्याच्यामध्ये की जे आपण ग्रुप बघितले होते ब्रांचड अल्किल ग्रुप्स, जे ब्रांचड अल्किल ग्रुप्स असतात त्या चार्टमध्ये पण हे नेम झालं असणार आहे टर्शरी ब्युटिल बेन्झीन. कळलं का बघा. जो तुमचं जे ग्रुप अटॅच होतं त्याला काय म्हणतात तर सबस्टिट्युएंट आणि जो मेन पॅरेंट स्केलेटन बेन्झीन. पुढे फक्त बेन्झीन शब्द आहे तसं ठेवायचं. जे काय तुमचं सबस्टिट्युएंट अटॅच झालं त्याचं फक्त ॲज अ प्रिफिक्स नाव लिहायचं. Some monosubstituted benzene have trivial names which may show no resemble with the name of attached substituent group. आता जे थोडे मोनोसबस्टिट्युटेड जे बेन्झीन आहेत त्याचे ट्रिवियल नेम्स आहेत म्हणजे कॉमन नेम्स आहेत तेच IUPACने ॲक्सेप्ट केलेत. म्हणजे त्याचे जे IUPACनुसार जे नेम होतं ॲज अ सबस्टिट्युएंट किंवा तिथं प्रिफिक्स जो वापरावा लागतो तो तिथं वापरत नाहीत. ते त्याचे जे कॉमन नेम किंवा ट्रिवियल नेम आहे तेच काय केलं IUPACनं सबस्टिट्यूट केले. फॉर एक्झाम्पल बघा मिथिल बेन्झीन इज नोन ॲज टोलिन. मिथिल बेन्झीन म्हणजे काय असणार आहे मिथिल ग्रुप CH3 ग्रुप काय असणार तुमचा बेन्झीन रिंगला अटॅच त्याला काय म्हणतात टोलिन. जर बेन्झीन रिंगला CH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात तर टोलिन. खाली स्ट्रक्चर आहे बघा मिथिल बेन्झीनचं हे टोलिन. किंवा आपल्या IUPACनुसार नाव काय होणार जो CH3 ग्रुप आहे ॲज अ सबस्टिट्युएंट कन्सिडर करणार आपण मिथाईल आणि कार्बन स्केलेटन कशाचं आहे बेन्झीनचं म्हणून नाव काय येऊ शकतं त्याचं मिथाईल बेन्झीन. पण हे टोलिन जे नेम आहे ते कॉमन नेम आहे त्याचं किंवा ट्रिवियल नेम आहे ते IUPACने पण ॲक्सेप्ट केले म्हणून हे ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून शक्यतो मिथाईल बेन्झीन कुठं वापरत नाही. त्याला काय म्हणतात तर टोलिनच म्हणतात. कळलं का बघा. हे फक्त थोड्या केसेसमध्ये जे हे एक्सेप्शनल केसेस आहेत ह्या केसेसमध्ये फक्त ते तसं आहे. त्याच्यानंतर अमायनो बेन्झीन बघा. आता हा अमायनो ग्रुप आहे NH2 ग्रुप आहे त्याला काय म्हणतात तर ॲनिलिन. याचं नाव काय होतं अमायनो बेन्झीन होतं ॲज अ आपल्या IUPAC रूलनुसार. IUPAC रूलनुसार ह्या ॲज अ सबस्टिट्युएंट त्याचा प्रिफिक्स काय असतो NH2 साठी आपण अमायनो वापरतो आणि हे कार्बन स्केलेटन काय होतं बेन्झीनचं होतं म्हणून त्याचं नाव काय होतं तर अमायनो बेन्झीन. पण त्याला काय म्हणतात तर ॲनिलिन. त्यानंतर आता हायड्रॉक्सी. आता हा बघा OH ग्रुप पण बेन्झीन रिंगला अटॅच आहे काय होणार ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणतो आपण OHला प्रिफिक्स कोणता वापरतो हायड्रॉक्सी. काय येणार मग हायड्रॉक्सी बेन्झीन नाव होतं त्याचं पण त्याला काय म्हणतात तर फिनॉल. हायड्रॉक्सी बेन्झीनलाच काय म्हणतात फिनॉल. मग ही जी नाव आहेत द कॉमन नेम्स ते ब्रॅकेटमध्ये लिहिले ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत आणि बाय IUPAC युनिव्हर्सली पण ॲक्सेप्ट केले आणि IUPACने पण ते ॲक्सेप्ट केलेत म्हणून जास्त करून ते मिथाईल बेन्झीन अमायनो बेन्झीन हायड्रो बेन्झीन ते पण करेक्ट आहेत पण ते काय करत नाहीत वापरत नाहीत. IUPACमध्ये ही जरी लिहिलं तरी तुमचं करेक्ट आहे टोलिन ॲनिलिन आणि फिनॉल. त्यानंतरचं नेक्स्ट खाली आहेत बघा. आता हे पण 3 वरचे 3 आणि हे खालचे 3 जे नाव आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा कारण प्रत्येक ठिकाणी वापरतात. कसं लक्षात ठेवायचं का बेन्झीनला डायरेक्टली CH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याला म्हणतात टोलिन. NH2 असेल तर ॲनिलिन आणि फिनॉल अटॅच असेल तर OH अटॅच असेल तर फिनॉल किंवा मिथाईल बेन्झीन ही नाव लक्षात ठेवणार असेल तर तशीही ठेवा त्याची कॉमन नेम कारण शक्यतो आपल्याला हीच नावं लागणार आहेत टोलिन ॲनिलिन फिनॉल. जे 12th जे त्याचे स्ट्रक्चर वगैरे आहेत त्याच्यात आपल्याला तीच नावं लागणार आहेत. किंवा आता एनिसोल बघा OCH3 जेव्हा OCH3 ग्रुप असतो म्हणजे OR ग्रुप ह्याला काय म्हणतात तर अल्कॉक्सी ग्रुप. हे काय झालं O आणि हा R अल्कॉक्सी ग्रुप OCH3 अटॅच असतो तेव्हा त्याला म्हणतात एनिसोल. म्हणजे काय नाव होईल सांगा मला मिथॉक्सी बेन्झीन. हा हे CH3 साठी आपण मिथिल ग्रुप वापरतो मिथ आणि ऑक्सिजन म्हणजे त्याचं नाव काय येतं मिथॉक्सी आणि राहिले तुमचं स्ट्रक्चर काय असतं बेन्झीनचं त्याचं नाव काय होऊ शकतं तर मिथॉक्सी बेन्झीन पण त्याला कॉमन नेम किंवा ट्रिवियल नेमनं काय ओळखतात तर ॲनिसोल किंवा IUPAC नेम पण त्याचं काय ॲनिसोल किंवा मिथॉक्सी बेन्झीन. त्यानंतर बेन्झाल्डिहाइडचं बघा C+OH. आता इथं काय आहे तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. हे अल्डिहाइडच्या नॉमेनक्लेचरवरनं केलं बघा. हा जो फंक्शनल ग्रुप आहे C+O हा काय तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. मग तो अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असल्यामुळं ते अल्डिहाइड जो डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच आहे म्हणून इथं काय केलं तर बेन्झा अल्डिहाइड असा शब्द वापरला आहे. हे अल्डिहाइडचं इथं नॉमेनक्लेचरचं रूल वापरला आहे बेन्झा अल्डिहाइड हेच तिथं यूज केलं जात नाही तर आपल्या ह्याच्यानुसार हे जर सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर केलं असतं आणि पुढं कार्बन स्केलेटन केलं असतं तर काय आलं असतं लास्टला तुमचं बेन्झीन काय आलं असतं तर ह्याचा प्रिफिक्स वापरला असता आणि बेन्झीन परत आला असतं पण तसं नाही आहे. ह्याचं रूल ह्याला काय म्हणतात तर बेन्झा अल्डिहाइड. तुमचं बेन्झीनचा शब्द अगोदर येतो बेन्झा आणि परत हे अल्डिहाइड वापरलं जातं बेन्झा अल्डिहाइड. आणि ॲसिडच्या बाबतीत पण तसंच आहे बेन्झॉइक ॲसिड. इथं जे ॲसिड आणि अल्डिहाइड जे आहेत ते ॲज अ त्यांचे सबस्टिट्युएंट इथं कन्सिडर करत नाहीत ह्या 2 केसेसमध्ये. समजलं का बघा सगळे तुम्हाला नॉमेनक्लेचर फॉर
सबस्टिट्यूटेड, मोनो सबस्टिट्यूटेड और सबस्टिट्यूटेड बेन्झीन. फक्त आता एकच सबस्टिट्यूशन झाले बेन्झीनमध्ये, एकच कार्बन आपला एकच हायड्रोजन सबस्टिट्यूट झालाय. मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीनच्या बाबतीत हे रूल्स आहेत. इफ द अल्किल सबस्टिट्यूट इज लार्जर दॅन द बेन्झीन रिंग 7 or more कार्बन ॲटम्स. आता बेन्झीन रिंग आपली किती कार्बनची असते? 6 कार्बनची असते. किती कार्बनची असते बेन्झीन रिंग? 6 कार्बनची. मग त्याच्यापेक्षा जर त्याला अटॅच असणारी रिंग 7 or more कार्बन, 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कार्बनची असेल तर जे बेन्झीन असतं, द कंपाऊंड इज नेम्ड ॲज फिनिल सबस्टिट्यूटेड अल्किन. जे बेन्झीन आहे त्याला म्हणतात फिनिल रिंग. ती फिनिल किंवा ते बेन्झीन काय करतात? ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून तिथं कन्सिडर केलं जातं. बेन्झीन किंवा फिनिल सबस्टिट्यूटेड अल्किन असं त्याचं नेमिंग केलं जातं. बघा आता इथं जी तुम्हाला रिंग दिसते, ही जी आपली रिंग किती असते? टोटल 6 मेंबर्ड रिंग असते. मग त्याच्यामध्ये ही जी चेन त्याला अटॅच आहे, ज्या चेनला ती अटॅच आहे ती किती मेंबर्ड आहे बघा? तर 1 2 3 4 5 6 7 मेंबर्ड आहे. 7 मेंबर्ड काय तर ती रिंग आहे किंवा चेन, स्ट्रेट चेन 7 मेंबर्ड आहे आणि त्याला 6 मेंबर्ड रिंग आहे. मग इथं तुमचं जो ही बेन्झीन रिंग आहे ती ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर केली जाते. दाखवले बघा तिथं सबस्टिट्यूएंट. मग याचं नाव काय होणार? सेकंड पोझिशनला आहे, नंबरिंग केल्यानंतर 1 2 3 ॲज अ लोएस्ट पॉसिबल नंबर येईल असंच नंबरिंग करायचं. मग सेकंड पोझिशनला आहे, मग काय होईल? त्याला फिनिल म्हणतात. काय म्हणतात त्या रिंगला? तर फिनिल रिंग. मग काय येणार? 2 फिनिल. आपलं नॉर्मल अल्केन काय असतं? 7चं हेप्टेन. 2 फिनिल हेप्टेन असं याचं IUPAC नेम होतं. त्याच्यानंतर खाली दिले बघा हेक्झिल ग्रुप. तर ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट, आता ह्याच्यामध्ये किती मेंबर्ड रिंग आहे बघा? ही 1 2 3 4 5 आणि 6. ही पण 6 मेंबर्ड रिंग आहे आणि हा कार्बन पण काय आहे? 6 मेंबर. जी बेन्झीन रिंग आहे ती पण काय आहे? 6 मेंबर्डच आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण बेन्झीन रिंगला सबस्टिट्यूट म्हणू शकतो, पण तेवढीच असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील तर दुसरं जे तुमचं जी स्ट्रेट चेन असते ती काय असते? तर ॲज अ सबस्टिट्यूएंट असते. मग आता इथं काय येणार आहे? तुमची ही जो लॉंग कंटिन्युअस चेन आहे ती काय सबस्टिट्यूएंट आहे आणि बेन्झीन रिंग काय तुमचं नॉर्मल पॅरेंट चेन किंवा पॅरेंट हायड्रोकार्बन आहे. मग काय येणार? आता हे बेन्झीन, त्याच्यासाठी आपण हा बेन्झीन लिहिलं. हे सबस्टिट्यूएंटचं नाव लिहूया. 1 2 3 4 5 6 आहे. 6 ग्रुप आहे. अल्किल ग्रुप कोणता होणार? हेक्झिल. जर एक असेल तर आपण मिथाइल म्हणतो, 2 असेल तर इथाइल म्हणतो, 3 असेल तर प्रोपाइल, ब्युटाइल, परत काय होणार? पेंटाइल. आता 6 आहेत म्हणून हेक्झाइल बेन्झीन याचं काय होतं? नेम होतं. समजलं का बघा हा रूल तुम्हाला? बेन्झीन रिंग कॅन ॲज वेल बी considered as a substituent is attached to an alkene with functional group. आता बेन्झीन रिंग अजून एकदा सबस्टिट्यूएंट म्हणून कधी अटॅच करतात बघा? पहिला काय रूल सांगितला? बेन्झीन रिंग कधी सबस्टिट्यूएंट म्हणून अटॅच होतं? जेव्हा बेन्झीन रिंगपेक्षा जास्त स्ट्रेट चेनमध्ये कार्बन्स असतील, म्हणजे 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली तर बेन्झीन रिंग ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करतात. किंवा बेन्झीन रिंगमध्ये कार्बन कमी असू देत, काय कार्बन जरी कमी असले पण जे त्या बेन्झीन रिंगमधल्या कार्बनपेक्षा त्याला जी अटॅच असणारी स्ट्रेट चेन आहे त्या चेनमध्ये जरी कार्बन कमी असले पण त्याच्यामध्ये जर फंक्शनल ग्रुप असला तरी पण बेन्झीन रिंगला काय करतात? ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करतात. बघा आता खाली फंक्शनल ग्रुप दिलाय. Cl फंक्शनल ग्रुप आहे, हॅलाइड फंक्शनल ग्रुप आहे. CH2 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 Cl. आता याच्यामध्ये ही जी स्ट्रेट चेन आहे ती काय 3 मेंबर्डच आहे, पण आपला जी बेन्झीन असते 6 मेंबर्ड असते. पण इथं काय फंक्शनल ग्रुप असल्यामुळं बेन्झीन रिंगला काय करतात? सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करतात. मग नेमिंग काय होईल बघा? लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे आपल्या फंक्शनल ग्रुपला. 1 2 3 येणार. मग आता 1 आलंय म्हटल्यावर काय येणार? 1 क्लोरो. आता जर कार्बोनिल वगैरे ग्रुप असला तर इथं काय गरज नव्हती तुमचे फंक्शन हे लिहायचे 1 मेन्शन करायची, पण आता क्लोरीन आहे म्हणून येणार काय? 1 क्लोरो. 3 पोझिशनला काय तुमची फिनिल सबस्टिट्यूएंट, 3 फिनाइल आणि 3 कार्बन्स आहे म्हणून 1 2 3 कार्बन्स काय येणार? प्रोपेन. हा Cl म्हणजे क्लोरीन ॲटम आहे. तो तिथं आहे तुम्हाला हे C कार्बन वाटतं पण ते कार्बन नाही आहे. काय आहे ते? Cl आहे, क्लोरीन ॲटम आहे. ह्याच्यामध्ये हे 3च कार्बन आहेत. हे 1 2 3 ते टोटल 3 कार्बन आहेत. Cl हा फंक्शनल ग्रुप आहे. मग काय येणार? 1 क्लोरो 3 फिनिल प्रोपेन. त्यानंतरचं नेक्स्ट बघा CH2OH. आता तर एकच कार्बन आहे पण फंक्शनल ग्रुप काय आहे? तर OH आहे. OH कोणता आहे? फंक्शनल ग्रुप आहे आणि म्हणून इथं बेन्झीन रिंग काय करतात? सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करतात. मग याचं नाव काय होतं? तर हा तुमचं ही फिनिल रिंग फिनिल मिथॅनॉल. आता CH2OH आहे म्हणजे काय? मिथॅनॉल आहे, मिथेन आणि OH आहे, एक कार्बनचं आहे म्हणून त्याला काय म्हणतात? मिथॅनॉल. फिनिल मिथॅनॉल किंवा त्यालाच नाव आहे बेन्झाइल अल्कोहोल. हे पण नाव लक्षात ठेवा, बेन्झाइल अल्कोहोल. व्हेन OH ग्रुप इज नॉट डायरेक्टली अटॅच टू द बेन्झीन रिंग. जेव्हा OH ग्रुप बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच नसतो तेव्हा त्याला म्हणतात ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. त्याच्यामध्ये काहीतरी सबस्टिट्यूएंट येतो. जर CH2 असेल तर त्याला काय म्हणतात? बेन्झाइल अल्कोहोल. समजलं का बघा रूल्स तुम्हाला इथंपर्यंतचे? तर जे डाय सबस्टिट्यूएंटचे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करू. थँक्यू.